ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा तिढा नाही. दादर, माहीम, भांडूप आणि विक्रोळीतला तिढा सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं वक्तव्य ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. कोणताही तिढा वगैरे नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही. सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला. किती जागांवर एकमत झालेलं आहे? कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा हा विषयच नाही आहे. हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार. उभाटाच्या युतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे सांगायला संजय राऊत तयार नाहीयेत, कारण दोन्ही पक्षामध्ये कमालीची भांडणं सुरू आहेत. संजय राऊत आणि उभाटा गट मनसेला जागा सोडायला तयार नाहीत. फक्त 40 ते 50 जागांवर मनसेची बोळवण करण्याची तयारी उभाटा गटाची आहे. त्यामुळे मनसेचे नेते देखील नाराज आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता दिसली आहे की उभाटा गटाला जास्तीत जास्त जागा घ्यायच्या आणि मनसेची 40 ते 50 जागावर बोळवण करायची, अशा पद्धतीचं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे. त्यामुळे मनसैनिकांनी आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी देखील उभाटा गटाच्या या कूटनीतीपासून सावध राहिलं पाहिजे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झालेली आहे. राष्ट्रवादी 51 जागा तर शिवसेना 51 जागा लढवणार आहे. असा जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा या दोन्ही पक्षांचा आता निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये आता महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना समसमान म्हणजेच 51 जागा लढवणार आहे. तर तिकडे अहिल्यानगरमध्ये महायुतीतला जागा वाटपाचा तिढा कायम असून आज रात्रीपर्यंत जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या एकूण जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. आज रात्रीपर्यंत निर्णय होईल. त्यांचा अधिकार आहे की जागा मागायचा, पण महायुतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि मग शेवटी चर्चा आणि निर्णय होईल आणि काही चांगलं व्हावं, चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. निवडणूक प्रक्रियेमध्ये नव्या जुन्याचा वेळ घालावाच लागतो ना. त्यामुळं असं काही कोणाला जाणीवपूर्वक अन्याय करण्याची भूमिका नाही आहे. ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी आप लक्षात येईल की किती निष्ठावंतांनाच किती या ठिकाणी सिद्धी दिलेली आहे हे आप लक्षात येईल. बडनेराच्या सुनीता वानवे यांनी राष्ट्रवादीला रामराम केलेला आहे आणि त्यांनी युवा स्वाभिमानी पक्षामध्ये प्रवेश केलाय. सुनीता वनवे यांनी आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश केलेला आहे. पूर्ण ग्राउंड लेवलवर आमचा कार्यकर्ता जो काम करते ते बघून खऱ्या अर्थानं युवासेना पार्टीला जनतेतर्फे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. युवासेना पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे. महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या सुनीता वनवे ज्या अनेक वर्षापासून शहर अध्यक्षपदावर काम करत होत्या, आज त्यांनी पूर्ण हजारो कार्यकर्त्यांसोबत युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. सुनीता वनवे या राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष म्हणून अनेक वर्षापासून त्या पदावर काम करत असताना त्यांना जो न्याय मिळाला नाही तो न्याय युवासेना पार्टी देईल. युवासेना पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून त्या आपल्या पक्षामध्ये काम कराल इमानदारीनं, या उद्देशानं त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी पक्षामध्ये आम्ही केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.